टॉक मराठी न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, हे पाहू शकता खाली काय पसरलेलं आहे। तर मित्रांनो, बस स्टँड ते डायरेक्ट जंजिरा पेट्रोल पंप यापर्यंत असाच ऊसाचा पूर्णपणे खर्च साचलेला आहे। मी तुम्हाला पुरेपूर व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करूया। चला तर मग कर्मा चौकातून आपण पुढे निघलेलो आहे। आपण जाणार आहोत जंजिऱ्याच्या पेट्रोल पंपापर्यंत। आणि हे पहा, पूर्णपणे ऊसाचा रस्त्यावरती पूर्णपणे ऊस पसरलेला आहे। हे पाहू शकता कशा प्रकारे जास्तीत जास्त मित्रांनो, ज्या शेतकऱ्याचा हा ऊस असेल त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। आणि ह्याला जबाबदार हा पूर्णपणे ट्रॅक्टर मालक आणि चालक आहेत। कारण ट्रॅक्टर ड्रायव्हर हे एकदा ट्रॅक्टर चालू केल्यानंतर कारखाना येईपर्यंत पाठीमागं काय चाललंय हे सुद्धा पाहत नाहीत। हे पाहू शकता कशा प्रकारे ऊसाचा पूर्णपणे खच साचलेला आहे रस्त्यावरती। आणि ह्याच्यामुळं राशीनमध्ये अपघात झाला तर ह्याला पूर्णपणे हा ट्रॅक्टर मालक आणि ड्रायव्हर जबाबदार असेल। मित्रांनो, एक शेतकऱ्याचे की जो शेतकरी वर्षभर काबाड कष्ट करून आपलं पीक आणतो आणि त्याचं जर असं नुकसान झालं तर त्या शेतकऱ्यांनी काय करायचं? कारखाना ह्याचं बिल देणार नाही। ऊस मालकचं पूर्णपणे ह्याला जबाबदारच असेल। कारण ऊस मालकाला आपला ऊस एकदा फडातून काढून दिला की ऊस मालक हा ट्रॅक्टर बरोबर जात नाही। त्याच्यामुळं हा ऊस आपला कारखान्याच्या काट्यावरती गेला का नाही हे सुद्धा ह्या शेतकऱ्याला माहीत नसेल। त्याच्यामुळं ज्या शेतकऱ्याचा हा ऊस असेल त्याच्यापर्यंत हा आपला व्हिडिओ नक्कीच गेला पाहिजेत। त्यामुळे मित्रांनो, जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुप असेल, फेसबुक ग्रुप असेल, सर्व ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करा। म्हणजे त्या शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ जाईल आणि ह्या शेतकऱ्याची जी व्यथा आहे ते आपण 100% शेतकऱ्याची ज्यावेळेस आपल्याबरोबर भेट होईल त्यावेळेस आपण शेतकऱ्याची खास ही अशी ह्या संदर्भात मुलाखत घेणार आहोत। धन्यवाद मित्रांनो, शेअर करा।